बाजारात भाज्यांचे दर वाढले तर शहरातील ग्राहकांना लगेच महागाईची आठवण होते, परंतु जेव्हा भाज्यांचे दर पडतात तेव्हा शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न उपस्थित होतोय। आज मी आहे नागपुरातील कॉटन मार्केट भाजी मंडीमध्ये आणि आज पालकच्या एका जुडीचा दर जो आहे तो 2 रुपये आहे। म्हणजे एका किलोला किंमत 4 रुपये, एका किलोमध्ये 2 जुड्या पालकच्या बसतात आणि याची किंमत जी आहे ती 2 रुपये आहे। 2 रुपयाला चॉकलेटही बाजारात मिळत नाही, एवढ्या पैशात ही जवळपास अर्धा किलोची पालकाची जुडी इतकी कमी किंमत आहे। आणि ही संपूर्ण गाडी पालक आणण्यासाठी बाजारात आणि शेतीतून पालक काढण्यासाठी 3000 रुपये खर्च आला आणि यांना आता हे राऊत शेतकरी आहे त्यांना मिळणार 1500 रुपये। म्हणजे उत्पादन खर्च तर सोडाच, काढणी आणि बाजारात आणण्याचा दरही मिळणार नाही। आपल्यासोबत राऊतजी आहे, काय दर आहे? 5 रुपये किलो, 4 रुपये किलो। परवडते का? नाही परवडत नाही। मग किती रुपये खर्च आला आणायला 3000 रुपये खर्च आला आणि रुपये बनम 1500। का बरं एवढे दर पडले? का बरं निसर्गावर आहे, बाजार पडला तर नक्कीच आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, तूही पालक आणलेली आहे, काय दर आहे? 2 रुपये किलो। आणि कास्तकाराची वेतापुरी खराब आहे, मालाची आवक एवढी आली आहे का तोनात आली आहे का माल काही खपून नाही राहिला आहे, फेकण्यात येऊन राहिला जंगलात माल, अशी वेता आली आहे। आता काय सांगू, आता पूर्ण कास्तकार तर असे होऊन गेले का त्याच्या उत्पन्नाचा खर्च नाही निघून राहिला, लागवडीचा पैसा नाही निघून राहिला, फेकण्यात येऊन राहिला, कास्तकार असेच मरणार आहे असं वाटून राहिलं। पालक का किती आणली तू? पालक आणली आहे मी 10 मन आणली होती पालक। किती रुपये झाले? पैसे आता काउंटिंग व्हायची आहे। किती रुपये किलो विकली? 3 रुपये, 3 रुपये, 2 रुपये किलो। हो। पालकची व्यथा आपण ऐकली पालकाच्या शेतकरीची। आता कोबी फुल फ्लावर जे आहे, फ्लावरचे दरही 2 आणि 3 रुपयेच किलो आहे। हे बघा या ठिकाणी पालक, काय भाव पालक विकली दादा तुम्ही यांना? पालक 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 5 रुपये। 5 रुपये किलो? काय भाव आहे पालक? 5 रुपये किलो। 5 रुपये किलो परवडते? 5 रुपये किलो ना पालक? पालक नाही परवडत। कोबी का भाव? गोबी 2 रुपये किलो। हो, हिला कमीत कमी गोबीला कमीत कमी खर्च येतं। 1 रुपया काढीने झाड घ्यावं लागतं नर्सरीतून आणि तिला काढायला वगैरे काढणीचा खर्च किती आला? काढणीचा खर्च आहे 1000 रुपये आणि गाडीचा खर्च आहे 1000 रुपये, 2000 रुपये आणि 2000 रुपये गाडीचे नाही परवडत, नाही परवडत। काय भाव विकली तुम्ही? आम्ही 4 रुपये, 3 रुपये, 2 रुपये हो किलो, नाही परवडत। या कोबीचा ठोक बाजारातला दर 2 रुपये आणि 3 रुपये किलो आहे। कोथिंबीरीचे दर पडले, आवक वाढल्यामुळे बाजारात सध्या पालक आणि फ्लावरचा दर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना आणण्याचा खर्चही निघत नाही। पुन्हा एकदा आठवण होते, जेव्हा भाज्यांचे दर वाढतात एप्रिल मे महिन्यात, तेव्हा शेतकऱ्यांच्या नावानं ओरड करणारे ग्राहक आज शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय, तर त्याला जबाबदार कोण हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। अगदी जनावरांना टाकण्यापर्यंतची वेळ जी आहे ती आलेली आहे। म्हणजे हा भाजीपाला जनावरांना टाकला जातो अशी परिस्थिती आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।